वारी करावी, जन्म मरणात हारी, आणि हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारण्याचं काम कधीतरी वारी करत असते. आणि वारी करायची तर मला वाटतं आपली सुद्धा संगत चांगली असावी. एका नाथ महाराजांचं बारूड आहे. नाथ महाराज म्हटलेत काय, संगत चांगली असावी, शेजारी चांगली असावी. काय म्हटलेत नाथ महाराज, या शेजारीनं, या शेजारीनं बरं नाही केलं ग बाया, मला पंढरीला नेलं 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 ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट बहुआ मगड, पंढरीची वाट बहुआ मगड, जाता येते पायाला येते फोड, जाता येते पायाला येते फोड, जाता येते पायाला येते फोड, जाता येते पायाला येते फोड. या शेजारीनं, या शेजारीनं बरं नाही केलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, 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 बया. संगत चांगली. आता तुम्ही म्हणा बरं जरा, आता तुम्ही कोणी म्हणू नका बरं, हाताची गडी नाको आपलं तोंडावर. हा तुम्ही म्हणायचं. हा आता तुम्ही सगळे म्हणणार बरं का, तुम्ही म्हणणार ना, राश करून घ्या, जरा करून घ्या. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, पंढरीची वाट बहुआ वगड, हे जाता येते पायाला येते फोड, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया, मला कीर्तनाला आणलं ग बाया. कुशाल पाहिजे बघा, आहे का असावी शेजारी चांगली असावी. हा बघ आजी खुश झाली, असे मोगे मो खुश व्हा. काय का मग कधीतरी ना हे कधीतरी मानवी जन्मामध्ये आलात ना भजन करावं. आणि आजच्या सप्त्यातून काय नका निवगड्या, आजी खुश झाली असं, मला ती आजी आवडली गड्या, काय असो नाही तर नसो. हा लय भारी म्हणजे खास बघ ना कशी म्हणजे आमच्या सप्ताहाच्या हरिपाठ चालक आहेत त्या. अरे वा वा वा, मग तर टाळीच वा. आजी असं वाटतं तुझ्या म्हातारी उचलाव एखादी मंडपातली आणि तुझ्या ववाळावा आणि परत ठेवून द्या, फेकू नको लागल. एवढं गोड गाते असं असलं पाहिजे माणसाचं कधीतरी. आपटायची नका ओ, आहे का. मानवी जन्म मध्ये आम्ही जोपासलं. मग कसं जोपासलं, वेळ संपत आलाय, 9:30 वाजले. आम्ही जोपासलं पण कशा माध्यमातून जोपासलं, भाग्याच्या पुण्याच्या माध्यमातून जोपासलं. संत अशी गोष्ट आहे, त्या संताविना देव प्राप्त होत नाही. पण देव जर मिळवायचा आहे तर देवाकरता अनुकूल गोष्ट ही मात्र संत आहेत. का भाग्य अनुकूल संत आहेत, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते भाई. एका ठिकाणी आणखीन प्रमाण दिले, हरी प्राप्तीस उपाय धरावे आमदारांचे आपलं संतांचे ते पाय. संतांचे पाय पकडले की देवाच्या चरणाजवळ जाता येईल. एक शेवटी एक प्रसंग सांगू जाईल, थांबायचे 5 मिनिटं घेतो, चालेल ना. आहे का महाराज, मग ही भावानं आणि प्रेमानंच प्राप्त होईल. संताच्या चरणाजवळ जरी भाव असेल तरी तो केला पाहिजे, आणि देवाच्या चरणाजवळ जरी भाव असेल तर तो केला पाहिजे. कारण की का महाराज एका पार्टीने बोला ना, एकदा महाविकास आघाडीकडून नाही बोलताय आणि एका महासत्तेकडून नाही बोलताय. तुम्ही एक काहीतरी तत्व सांगा ना. महाराज म्हणले देव आणि संत वेगळे नाही, देव ते संत देव ते संत. एक प्रसंग सांगून जाईल, काल्याला हा प्रसंग मी सांगत असतो, पण आज गवगण आलाय भावना आणि प्रेमानं. ए माय जीवन फार थोडंच ते बघ, आहे का हाय थोडंच माहिती मला, पण थोडस थोडासा आवाज आहे, थोडासा मॉनिटर हात आवाज द्यायचा छान, याचा ही शिट्टी मारणार नाही. आणि मग महाराज हे जीवन फार थोडं आहे, पण कधीतरी ना शृंगार करण्यामध्ये आयुष्य घालवण्यापेक्षा कधीतरी ना त्याचं चिंतन करण्यामध्ये आयुष्य घालवा, संतांचं चिंतन करण्यामध्ये आयुष्य घालवा. मी एक विनोदानं कायमच प्रसंग सांगून, मी स्वतः थोडासा विनोदी पद्धतीने तयार केलेला आहे, सांगून जाईल. श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला होता आणि श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता खरं तर रांग लागली होती.
आणि ते आनंदच किती होता तो, लय आनंद होता. आमच्या आई सुद्धा काला कधीतरी त्यांचं ऐका, आता तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, लय गोड काला सांगतात ते पण. पांढरी 4ला कीर्तन असतं, ते ऐकायलाच किती गोड आहे. आणि मी सुद्धा पांढरी 3ला करायचो, पण आता रोज रोज बोलून बोलून काय मरायचं का ते. तुम्ही करता कसं मला विशेष वाटतं कधीतरी. हा 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 मग सांगू का, महाराज आणि तुकाराम महाराज आणि त्या गवळणी श्रीकृष्ण पाहिला, श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायला जायच्या आणि किती आनंद व्हायचा. गवळण म्हणती गवळण नीला पुत, हा ये जाऊन ये पटकन ये जेवायला बरं का, आपलं जेवायचं आपल्याला. हा 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 आणि एवढा आनंद एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, किती आनंद झाला. माझ्या मागायच्या तुम्हाला तुमच्याकडे सईबाई आहे का, सईबाई सईबाई म्हणता का, सईबाई हे तर म्हणता ना तुम्ही. आता मी जे म्हणून त्याला सईबाई जोडायची, तयार ना, म्हणणार का, हे म्हणणार का. गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला का, पुत्र यशोदेला झाला. एकदा टाळी वाजवा, शाबास. गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला का, पुत्र यशोदेला झाला बाई, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला का, पुत्र यशोदेला झाला बाई. वा 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 वा, एकदा टाळी वाजवा, छान. आणि आता तुम्ही कोणी म्हणायचे ना, हाताची घडी नाको आपलं तोंडावर पाठ. हा तुम्ही कोणी म्हणायचे ना, आता माझा पियानल बरं का, बोम आता आलो बाय. हा 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 एकदा तुम्ही आता गप्प बसायचं. गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला का, मोठ्यानं म्हणा की तुमच्या पॅनल पडला तुमचा गड्याळ. असं 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 किती आनंद झाला. ऐका ना ऐका ना, एवढा आनंद झाला सागर महाराज. आणि त्या गवळणी ना कृष्णाला पाहायला निघाल्या. किती, MS 12, MS 13, MS 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. MS 12 ते किती सांगितलं बोला, 26. पासिंग नाही बरं का, पासिंग नाही बरं का. वयाच्या मुली कृष्णाला पाहायला निघाल्या. सकाळची साडी ना, दुपारची साडी, सकाळची साडी, अशा सजायच्या ना कृष्णाला पाहायला जायला. अशा सजून दजून मेकअप बिकअप करून अशा चकाचक अशा कृष्णाला पाहायला जायच्या. हा कृष्णाला पाहायला जायच्या. आणि कशा सजायच्या माहिती का, हे पुतळ्या बरलं साखळ्या पैसे कमरेला कमरपटा, नाकात नथ घालोनी, नाकात नथ घालोनी, थाट माट करुनी, बाय बाय थाट माट करुनी, नेसले ग नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा. हे नाव ठेवू नका कोणी ग बाई मला, नाव ठेवू नका कोणी, नाव ठेवू नका कोणी ग बाई मला, नाव ठेवू नका कोणी, नाव ठेवू नका कोणी ग बाई मला, नाव ठेवू नका कोणी, नाव ठेवू नका कोणी ग बाई मला, नाव ठेवू नका कोणी. पुतळ्या साखळ्या पैजण, पुतळ्या डरलं सगळ्या पैजण कमराला कमरपटा, नाकात नथ घालोनी, थाट माट करुनी, बाय बाय थाट माट करुनी, नेसले ग नेसले नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, शालू पैठणचा, पैठणचा. संगमाने रचा. सजली आणि सजल्यानंतर त्या गवळणी सजून दजून निघाल्या. MS 12 ते किती बोला 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 26. हा आणि निघाल्या अशा सजून दजून जायच्या, अशा मेकअप बिकअप करायच्या आणि कृष्णाला पाहायला निघायच्या. पण नेमकी 12 ते 25 वाल्यांना बघितलं सागर महाराज. MS 95 वालीनं,
MH 95 ए आजे MH 95 तुझं किती MH 65 नाही तिचं 95 होतं तुझ्यापेक्षा 20-30 वर्षांनी जास्त होती ती आणि तिनं बघितलं आता तिचं ल्यूज कोणत्या फाउंडेशन डिल्ल झालेलं डगमग हा वायरिंग शॉर्ट सर्किट बल्ब उडालेले फाउंडेशन पार डिल्ल झालंय आणि म्हातारीनं पाहिलं MH किती वाल्यांना बघितलं 12 ते 26 वाल्यांना बघितलं आणि काठी टिकीट म्हातारी आडवी आली 95 वाली कितीला आडवी आली 12 ते 26 वाल्याला जाता कुठं पुरी म्हटलं हे म्हातारे बाय बाजूला तुला माहिती नाही का चांगल्या कार्याला जर आडवं गेलं तर नरकाला जावं लागत तू का म्हणे सत्य कर्मावाय आणि घातली बाय नरका जाणे हा म्हातारी म्हटलं तसं नाही का पण जाता कुठं तुम्ही पुरी म्हटल्या आजे श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिला जातोय त्याला जर पाहिलं ना मनच भरून जातो त्याला पाहिला जातोय म्हातारीला आस लागली भीती लागली जीवा लागली म्हातारी घरात आली आणि म्हातारीचं लग्न आता वयाच्या 20व्या वर्षी झालं म्हातारीचं आता किती चालू होतं 95 आणि लग्न किती वर्षी झालं 20व्या वर्षी आता म्हातारी गेली लग्नात ते आपल्या घरात गेली लग्नातच म्हणतो घरात गेली आणि जुन्या काळात माळे असायचे घराला माळे असायचे म्हातारीनं अशी खुर्ची घेतली म्हातारीनं खुर्ची अशी उभी राहून तिच्या लग्नाची पेटी खाली घेतली तिच्या लग्नाची पेटी तिचं साहित्य होतं ती साहित्याची पेटी खाली घेतली आणि त्याच्यात पहिला निघला मेकअप बॉक्स आता मेकअप बॉक्स मध्ये काय काय असतं बाबा हे शॉपदार काय असतं हा फिरून लावली फॅरन लावली म्हातारीच्या हाताला लागली पण म्हातारीच्या चेहऱ्याला काय पडल्या त्या बोला सुरकुत्या पडल्या होत्या पण सुरकुत्या पडल्यामुळं म्हातारीच्या फॅरन लावल्यानं ते सुरकुत्यात ती फेरन लावली फिट जाऊन बसली नकाशा तयार झाला हा रस्ता संगमनेरला जातो हा रस्ता इकडं पिंपळगाव निपाणीला असा रस्ता तयार झाला नकाशा मॅप जरा झाला नंतर म्हातारीच्या लागली पॉन्ड्स कंपनीची पावडर हाताला पॉन्ड्स कंपनीची हाताला लागली पावडर म्हातारीनं ती पावडरही लावली हाताला आपल्या तोंडाला नकाशा आणखीन ठळक झाला म्हातारीच्या हाताला लागलं काजळ कुठं लावतात पण म्हातारी अशी हालायची ना काजळ डोळ्याला लागायची ऐवजी ती लागली वाटाला काजळ आणि लाली होटाला लावायची ती लागली डोळ्याला महाराज लाली होटाला लावायची ऐवजी ती लागली डोळ्याला आणि काजळ डोळ्याला लावायची ऐवजी ती लागलं होटाला मनाचं प्रमाण नाही संताचं प्रमाण आहे ओठ पे कुंकू नयनों में मिसरी सिर पे काजल लगाती रही मुरली के नादा दीवानी बनी मैं दीवानी बनी मुरली के नादा दीवानी बनी सजली दजली आणि कृष्णाला पाहायला निघाली पण म्हातारीचं नाव होतं मालू आणि मालूच्या लागला हाताला शालू लागला हाताला मालूच्या हाताला लागला शालू कोणाच्या हाताला लागला मालूच्या हाताला काय लागला शालू कोणाच्या हाताला लागला मालूच्या हाताला काय लागला शालू कोणाच्या हाताला लागला मालूच्या हाताला काय लागला शालू कोणाच्या हाताला लागला चालू द्या रात्रभर मालूच्या हाताला शालू लागला आणि शालू घातला कोणी घातला मालून सागर महाराज निघाली ती MH किती होतं तिचं 95 वाली निघाली काठी टिकीत आता तिचा MH 105 वाला पुढून आला MH 105 म्हणजे तिचा कोण तिचा नवऱ्यानं बघितलं माया लग्नाची बायको पुढून आली त्यानं म्हातारीकडे बघितलं म्हातारी जवळ पळत आलं मालूय काय केलंय मालू म्हणली वा बाजूला झाले कृष्णाला पाहिला यायचे तुम्हाला धरा माझ्या हाताला नेते तुम्हाला कृष्णाला पाहिला नेते तुम्हाला कृष्णाला पाहिला समजणे वालों को काफी बस असं कृष्णाला पाहिला नेते धरा माझ्या हाताला म्हातारा तमाशाला जातो तो उन्हाळ्याचे दिवस होते सगळी तमाशा चालू होता म्हाताऱ्यानं तमाशात गाणं ऐकलं ताई काय म्हटलं म्हातारं म्हटलं हाताला नको हाताला धरलं की डोकं फिरतंय कळतं का तुम्हाला मी काय बोलतोय ते म्हातारं म्हटलं म्हातारं म्हणलं आम्ही मग म्हातारी म्हणली नाही डोकं फिरत चला म्हातारीनं म्हाताऱ्याचा हात धरला म्हणले चला नेते कृष्णाला पाहिला
पण म्हातारं म्हटलं हा मेकअप नीट कर, हे हे डोळ्याला काजळ लावलंय, आपलं होटाला काजळ लावलंय आणि डोळ्याला लाली लावली, ही नीट कर, हा शालू घातलाय हा सुद्धा नीट कर. मालूनं उत्तर दिलं कीर्तन संपलंय माझं, आता एवढं उत्तर घरी न्यायचं. मालूनं उत्तर दिलं मालक आयुष्यभर फक्त साड्याच घातल्या, आयुष्यभर फक्त मेकअपच केला, आयुष्यभर फक्त काय ते संसारच पाहिला. आज असं वाटतंय, आज पश्चाताप होतोय, आज जर मी मेकअप करण्यामध्ये जर माझं आयुष्य घालवलं आणि तेवढ्यात जर यम मला न्यायला आला, माझी त्या कृष्णाची भेट होणार नाही, हा जन्म माझा व्हायला जाईल. एवढं गोड उत्तर ऐकलं आणि दोघे जण कृष्णाला पाहायला गेले. माझा प्रसंग संपलाय आणि संपलाय असा प्रसंग सांगून जाईल. जीवनामध्ये महत्वाचं गणित असते, आम्ही हे जोपासलं. मग हे संताच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी भाग्य उजळायचं ना, तर ते देवाच्या ठिकाणी उजळायचं, पण कधीतरी वेळ लावा, नाहीतर वेळ नाही लावला तर देव सुद्धा भेटणार नाही. जर त्याच्याकरता जर वेळ लावला तर तो सुद्धा आपल्याकरता वेळ काढेल. आणि म्हणून झालेली सेवा या ठिकाणी एकदा भजन करतोय आणि पोवाडा घेणार आहे. मला माहिती थांबायचं, त्याची सूचना आली आहे काय, इकडून संदेश आते हे हमे तडपाते हे माहिती मला, त्याच्यामुळे मी घेणार आहे. एकदा प्रेमाला भजन मी ठोबार कुमाई 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 वाढणारे तरुण पोरं ठोबार चला. कुमाई वाढणारे पोरं ठोबार कुमाई जे दररोज वाढतात चला. ठोबार कुमाई 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 ठोबार ठोबार कुमाई 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 ठोबार ठोबार कुमाई कुमाई ठोबार 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 ठोबार कुमाई ठोबार ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई वारली संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला. 2 चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. एक सगळ्यांचं म्हणणं आहे, कानात येऊन सगळ्यांनी सांगितलं, ही सगळी माझी पोरं हे सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. पिंगळा आपला पोवाडा घ्यायचा आहे, घ्यायचं का थांबायचंय? नाही घ्यायचं. पोवाडा आणि पिंगळा हा दोन्ही पण एका याच्यातच घेऊ. घ्यायचं का थांबायचंय? नाही घ्यायचं ना, घ्यायचं आहे. बरं एकदा प्रेमानं भजन करूया आणि त्यानंतर थांबूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धन्य धन्य शिवाजी चुर चला टाळी वाजवायची हा धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी तोर गेले जर जर बाजूने पाने दृष्ट मुगला बाजूने पाने दृष्ट मुगला घडविला स्वराज्या दैर्यात कीर्तीचा टंक विणे गगनाच जी 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 अरे धन्य तुझी माऊली तुझ्या आधी बाळण्याची लोरी ते यशाची उतारी म्हणून त्या पहिलं नमन त्या माय माऊलीला ए मुजरा मानाचा शाही राजा महाराष्ट्र भूचा चरणा अरे नंदी तिची जाऊन आवली जिच्या आधी बाळण्याची रोडी ती देशाची उद्धारी अरे त्या माई माऊलीनं शोभा राजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मांडलं आणि मर्द मावळा जमा केला मर्द मावळा कुठला होता सह्याद्रीच्या पर्वत रांगेतला हा मावळा कसा होता सह्याद्रीचे सूर मावळे सागर क्या बात है हाँ मारूंगा विड़ा उछलना कौन है मारूंगा महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आला पहिलं गाव लागलं तुळजापूर आणि तुळजापुरात मंदिर कोणाचं आणि तुळजाभवानीच्या माती मंदिरामध्ये संबळ वाजायला लागला कसा वाजला अनादि निर्गुण प्रगटली भवानी प्रगटली भवानी महिषासुर मर्दनाला गोनी महिषासुर मर्दनाला गोनी विविध तापाचे करावया झालनी करावया झालनी देवाचा लागी तू भक्ता लागी तू पावशी निर्वाणी आता मंडळी खानानं तुळजापूर सोडलं वेळ कमी असल्यामुळं पंढरपूर सुद्धा सोडलं पंढरपूर सोडलं आणि आता पैठण मध्ये आले नाथ महाराजांचा दरबार लागला आणि नाथ महाराजांच्या दरबारामध्ये नाथ महाराजांनी लिहिली काही काव्य त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली काय वर्णन आहे हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही सरती जेवण बा काळ बांधून नेईल सरती जेवण बा सरत सेवटी बा काळ बांधून नेईल सरत सेवटी बा एका जनार्दनी आमची काय बाजाई एका जनार्दनी आमची काय बाजाई काय बाजाईल काय
तबे का पिंगला बांधावे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे वर्तमान घोटे लटकन बोलो की वर्तमान घोटे वर्तमान घोटे निर्गुण निराकार दादा माहुर माझेगा शकून 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 सांगावे आले माई मागे ना चकुल सांगावया आले माई मागे ना आता मंडळी खानानं पैठण सोडलं पैठण सोडल्यानंतर आळंदीमध्ये आले आळंदीमध्ये ज्ञानोबारायचं जयघोषाव आळंदी सुद्धा सोडली जेजुरीमध्ये आले जेजुरी सुद्धा सोडली प्रतापगडाच्या पायथ्याला गेले भोर मार्गे खाली प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली हा शिवाजी आओ शिवाजी आता आलिंगन झालं आलिंगन होणार होतं दोन महायुद्ध आता आलिंगन झालं कसं माहिती का आलिंगन दिलं राजाला भगवतानं दावी मानाला हे राजानं डाव वळखीला वागंडाख्यानं मार केला कोथळा बाहेर काढला कोथळा बाहेर काढला अफजल खान ओरडला अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद पण मागून पळत आला मागून वार करणार तेवढ्यात आमचं पण एक होता ना तेवढ्यात आमचं पण एक होता काय नाव त्याचं जीवा 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 मागून पळत आला मागून वार करणार तेवढ्यात आमचं पण एक होता ना होता जीवा म्हणून वाचला शिवा होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी प्राण वाचला जी प्राण वाचला प्राण वाचला छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 खरं तर त्यांचे फार असे मोठे उपकार आहेत किती सांगावं आणि किती ऐकावं या जगतामध्ये त्यांचं बोलायला जर गेलं आपल्या अंगाची कातडी काढावी आणि त्यांना चप्पल करून द्यावी तरी त्यांचे उपकार भेटणार नाही किती बोलायला जावं म्हणून आज या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये बोलण्याची या ठिकाणी संधी मला प्राप्त करून दिली खरं तर मी सगळ्यांचेच या ठिकाणी ऋणी आहे आज आपल्या या गावामध्ये इवलेशी रोप लावेलेद्वारे त्या रोपाचं नाव आहे आजान वृक्ष आज मला वाटतं की किती वर्ष झाले काय एकच वर्ष झालं एकच वर्ष झालं आणि बघा ना मला वाटतं ती संत कृपाच असावी कारण की आजान वृक्ष कुठंही येत नाही त्याला दरबारच असावा लागतो त्या दरबारामध्ये तेच येत असतं आजान वृक्ष म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये ज्या ज्ञानोबाराच्या दरबारातच ते पाहायला मिळतं आणि आणखीन मी आज त्याच्यानंतर इथं आपल्या या गावामध्ये पाहायला मिळालं खरं तर अगदी आपण भाग्यवान लोक आहे की आणि त्याचं मला वाटतं ते मिळतच नाही सन्मुख पुढे अजान वृक्ष वा देव तेथे देती साक्ष असं हा आणि म्हणून खरं तर ते आपल्या दरबारामध्ये आपण खरं तर भक्ती सन्मानात ते पूजलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांचे या ठिकाणी विशेष आभार खरं तर गोड अशी गायनाचारी मंडळी लक्ष्मण महाराज आहे भागवत महाराज आहे अगदी जोरदार टाळी वाजवा अगदी सुंदर अशी गायनाची साथ आपण या ठिकाणी दिली आपण या ठिकाणी आलात बडी दूर से आहे पण तरी गोड अशी साथ दिली आपल्या सगळ्यांचे विशेष आभार खरं तर नाना असतील आमच्या आई असतील आपल्या महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र केसरी कीर्तनकार आदरणीय अश्विनीताईजी खरं तर ते सुद्धा माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिलेत माझं भाग्य आमचे नारायणगिरीजी महाराज आहे तुम्ही सुद्धा उभे राहिलेत तुमचे सुद्धा आभार आमचे सागर महाराज आहे आमचा सगळा तरुण मंडळ माझा सकाळपासून मला एवढे कोल आले की महाराज कधी येणार आहे सगळी मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे मागं सुद्धा काही बसलेत सगळ्यांच्या ठिकाणी विशेष आभार आता जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय खरं तर जे आपली खरं तर या ठिकाणी शूटिंग चालू आहे कोणता चॅनल आहे वारकरी वारकरी काय
वारकरी कीर्तनकार हा चॅनल आहे. घरी गेलात की तो आपल्या यूट्यूबला घरी गेलात तर यूट्यूब ओपन करा आणि त्याच्यामध्ये वारकरी कीर्तनकार असा चॅनल आहे. ते घरी गेल्यानंतर तो सबस्क्राईब करायला आणि घंटी वाजवायला विसरू नका. घरी गेलात तर तेवढं काम करा. आणि म्हणून त्यांचं चॅनल आहे, गोड असं चॅनल आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असं साऊंड आमचे गणेश स्पीकर, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सागर दादा तुम्ही सुद्धा गोड असं वाजवलं. बरेच कीर्तनकार वाजवलेत, माझं काय साधन नाही. आणि म्हणून तुम्हाला काय द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खरं तर द्यावे. तुमचं वाजवणं जर पाहिलं ना, मला शोले पिक्चर मधला एक डायलॉगच आठवतो, ए हात मुझे दे दे. असं वाटतं घेऊन जावं. आज खरंच घेऊन जातोच मी. घेऊन जाऊ. गोड आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. स्वर्गवासी रामदास दादा लांडगे थोर भूमिदाते यांचं खरं तर किती ऋण गावं खरं तर कमीच आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी या कीर्तनातून मी धन्यवाद देतो, वारंवार धन्यवाद देतो की अशी पवित्र भूमी खरं तर या ठिकाणी आपल्या या खरं तर या संस्थेकरता आपण दान दिलीत. आज खरं तर आपुल्या येता जो असे जागता धन्य माता पिता याच्या. आज देवाला सुद्धा खरं तर आई वडिलांना सुद्धा सगळ्या या ऋणांना सुद्धा ऋण एवढं वाटत असेल की गोड अशी खरं तर जमीन या ठिकाणी दान दिलेली आहे. महाराज कोणी कोणाला देत नाही, रुपया द्यायचं म्हटलं तरी मागं पुढं पाहत आहे, पण एवढं गोड दिलंय त्यांना सुद्धा खरं तर या ठिकाणी विशेष ऋण आभार व्यक्त करतोय. झालेली सेवा समर्पित. आता शेवटची चाल नाही, वाणीला पूर्ण वेळ. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की काही कारणास्तव हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजच्या कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. काही चुकलं असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. आजे काही चुकलं असेल, तुला जर एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ कर बरं. काही ज्यांना 2 आहे त्यांना तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांना चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे बरं का. बाप इतका श्रीमंत आहे की आळंदीला जर कधी गेला तर माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून बापच श्रीमंत लेकर का नसणार. झालेली सेवा असू द्या, द्वात्राला गाठी बँकेत खोटी म्हणून झालेली सेवा सोन. एकदा हात वर करायचे सगळ्यांनी. चला मस्त बाई 15 शूटिंग काढा. सागर दादा मोबाईल द्या कोणाला तरी कळू द्याकडे. आमच्या ज्या सप्ताहातला 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसातली ही खरं तर गोड अशी सेवा या ठिकाणी समर्पित. नाही त्यांना टाळ वाजू द्या. हात वर करायचे सगळ्यांनी मस्त पैकी. कॅमेरावाले अशी शूटिंग काढा. कळू द्याकडे आमच्या या सोहळ्यामध्ये आज खरं तर या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आजच्या भव्य दिव्य कीर्तन महोत्सवातला आजचा 5वा दिवस महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार अश्विनीताईजी म्हात्रे यांच्या नियोजनाखाली गोड असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या सोहळ्यातला आजचा 5वा दिवस खरं तर गोड असे गुणीजन मंडळ आहे. अरे गोड असे वाजवणारे, अरे गोड असे टाळकरे, गोड असा साऊंड सगळ्यांची या ठिकाणी गोड असं खरं तर वातावरणामध्ये सोहळा रंगतोय. आणि टाळी वाजवताना शेजारच्या गालाची काळजी घ्या, गालाची काळजी घ्या. भान नव्हती नीट नीट टाळी वाजवायची. नीट वर घ्या. चला मी सांगाल तशी टाळी वाजवायची. श्रीरामचंद्र प्रभूंचं भजन करणार आहे. लग्गी वाजवायची, मस्त टाळ वाजवायची. चला आता आवाज द्यायचा. विको आणि आवाज